नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत खूप हेल्दी टेस्टी अशी ब्रोकोलीची रेसिपी. तर ब्रोकोलीची भाजी खूप पौष्टिक भाजी आहे, पण बऱ्याच जणांना ही भाजी कशी बनवायची हे माहीत नसतं. तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या स्टाईलने ब्रोकोलीची भाजी बनवून दाखवणार आहे. तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ब्रोकोली ह्या साईजमध्ये कट करून घ्यायची आहे. तर ब्रोकोली कट करून झाल्यानंतर इथे साईडलाच मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला कट केलेली ब्रोकोली ॲड करून घ्यायची आहे. तर इथे ब्रोकोली आपल्याला 1 मिनिटवर या उकळत्या पाण्यात ठेवायची आहे. एकच उकळी येईपर्यंत, जेणेकरून त्याचा फक्त कलर आहे तो चेंज झाला पाहिजे आणि ब्रोकोली पण आपली गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून निघते. त्याच्यात जे छोटे मोठे काही कीटक असतील तर ते पण व्यवस्थित याच्यातून आपल्याला साफ होतात. तर ह्या गरम पाण्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला ब्रोकोली स्वच्छ करून घ्यायची आहे आणि पाणी निथळण्यासाठी ह्या अशा चाळणीमध्ये आपल्याला ब्रोकोली टाकून घ्यायची आहे. तर इथे ब्रोकोली थंड होते तोपर्यंत यासाठी लागणारा मसाला बनवूया. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे. तो आता आपल्याला सोनेरी ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर कांदा सोनेरी ब्राऊन होईपर्यंत भाजल्यानंतर याच्यामध्ये एक टोमॅटो मी इथे चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचं आणि त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून हे व्यवस्थित असं मऊ होतं आणि एक झाकण ठेवून 1 मिनिटभर हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यामुळे याच्यातला कच्चापणा पण निघून जातो आणि हे व्यवस्थित भाजलं जातं. तर हे आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. इथे मी इंडक्शन बंद केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 3-4 पाकळ्या लसूण, आले आणि कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर याची मी आता पेस्ट बनवून घेत आहे. त्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि फोडणीसाठी इथे मी जिरे आणि खडे मसाले टाकलेले आहेत. त्यानंतर जे आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेले आहे ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आता आणि हे व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिटभर हे शिजवून घ्यायचं, जेणेकरून साईडला तेल सुटलं पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे. त्यानंतर जो घरी आपण रेग्युलर मसाला यूज करतो, ज्याला आपण एसूर म्हणतो किंवा काळा मसाला, त्यानंतर इथे जो रेग्युलर भाजीसाठी आपण वापरतो तो गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून हे व्यवस्थित अजून एक मिक्स करून घ्यायचं. आणि आता इंडक्शन मी कमी ठेवलेलं आहे आणि त्यानंतरच दही ॲड केलेलं आहे. ते 1.5 चमचा दही घेतलेलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पण तेल सुटेपर्यंत आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. तर मसाले छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि याला एक उकळी येईपर्यंत ठेवायचं झाकून आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला ब्रोकोली टाकायचं आहे. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक उकळी आल्यानंतर हे जी ब्रोकोली आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये झाकून हे एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला शिजवून मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे. तर मॅक्स 4 ते 5 मिनिटात ही आपली ब्रोकोलीची भाजी व्यवस्थित शिजली जाते. जास्त कुक करायची नाही, मिडियम आचेवर 4-5 मिनिटं ही शिजवून घ्यायची आहे. तर पाहू शकता किती सुंदर याची थिकनेस आलेली आहे भाजीची आणि भाजी पण आपली व्यवस्थित शिजलेली आहे. तर तुम्हाला समोर दिसतच असेल. तर अशा प्रकारे चेक करायची भाजी व्यवस्थित. तर भाजी 3 ते 4 मिनिटात छान शिजते आणि थंड झाल्यानंतर तर याची ग्रेव्ही अजून घट्ट बनते. तर पाहू शकता किती मस्त थिकनेस आलेली आहे आपल्या या ब्रोकोलीच्या भाजीला. तर अशा प्रकारे ब्रोकोलीची भाजी खूप चवीला अशी चविष्ट टेस्टी बनते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आजची ही ब्रोकोलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया लवकरच अशाच रुचकर, पौष्टिक आणि टेस्टी रेसिपीसोबत. बाय बाय.